अरे सगळं आईला तिकडं तर कसली हालत असेल मग. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आणि सकाळचे वाजलेत ते 9:15 आणि मी असंच फिरत आलो आहे ते म्हणजे नदीवरती. तर नदीवर आलो आहे आणि आज पाऊस पण नाही आहे आणि आज मित्र पण येणार आहेत माझे. तर ते आलेत, अर्ध्या रस्त्यात आहेत. तर ते आल्यावरती पण खूप धमाल करणार आहात. आम्ही जरा पुढचा प्लॅन चालला आहे आमचा. तर बघूया आजची मजा काय होत आहे. आणि सिद्धू कुठे चाललायस? दीदी कुठं आहे? आमची दीदी इकडे झोपले, तिला मी बघायला आलो. ए दीदी दीदी, कोण आलाय बघ. ऐ कोण आलाय बघ. कोण आलाय बघ. कोण आलाय बघ. डोले उघड. ऐ दीदी. तर मित्रांनो, फायनली लोक आलेच जवळ. तर बघूया, त्यांचीच वाट बघतोय कधीपासून. जवळजवळ आता 10:30 पावणे 11 झालेत. तर आले ते लोक जवळ. आमचा महाराज स्टॉप. तांदूळ ठेवला असतस ना भाई तू. तर फायनली येणारे मित्र माझे आलेत. इकडे शंकर आहे आणि इकडे अजित आहे. तर अजित आहे. तर बघूया आजची धमाल आहे. तर पहिला घरी येऊन जातो आणि मग काय ते पुढचा प्लॅन. तर मित्रांनो, फायनली फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आम्ही जातो ते हरिहरेश्वर मंदिरामध्ये. आणि शंकर पण आला आहे आणि अजा आणि माझा भाव ते दोघंजण दुसऱ्या गाडीवर गेलेत. तर आता मंदिरातनं वगैरे दर्शन घेऊन येतो, तुम्हाला दाखवतो. आणि मग पुढचा प्लॅन आहे जरा फिरायचा आहे बाहेर जाऊन. तर खूप धमाल येणार आहे, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला पहिला मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊया. दाखवतो तुम्हाला मंदिरा साईडचा नजारा आणि मंदिरसुद्धा.
फायनली मंदिरात पोचलो. आता जाऊन दर्शन करतो आणि मग भेटू तुम्हाला परत. तर फायनली आम्ही आता दर्शन वगैरे करून वरती आलो आहे. प्रदक्षिणा मारतात तिकडे, पण सध्या तरी पाण्याला खूप जोर आहे आणि पाणी वरती आहे. वरतीचा टाईम आहे, त्याच्यामुळे आम्ही आता सध्या इथूनच फिरणार आहात, इथूनच खाली जाणार आहात. खूप सुंदर असं वाटतं आहे, कारण आता डोंगर हिरवे हिरवे झालेत, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आहे. आणि मी आहे, माझ्या पाठी अजय आहे, शंकर आहे आणि खाली गेलाय तो सुयोग आहे. भारी असं सुंदर जाम वाटतं आणि पाण्याला जोर बघा किती आहे ते. आम्ही काय जास्त खाली जाणार नाही. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही निघालो आणि त्यावरती डोंगरावर चाललात. तर बघूया आम्हाला किती वाजतात तिकडे पोचेपर्यंत. ते गेल्यावरती मग जाता जाता आधीमध्ये भेटतोच. आणि सुजयदा पण भेटला आहे, त्याला पण घेऊन जातो वरती. बाकी आम्ही चौघेजण आहात. तर टेंट वगैरे लावायचा प्लॅन चालला आहे, तर जाऊया, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, फायनली आम्ही जागेवर पोचलात आणि वरती जायचं होतं, पण प्लॅन कॅन्सल झाला. तर आता इथे आम्हाला वाजलं इथे 2 वाजलेत आणि मग हा लोकेशन आम्ही चॉईस केलात. तर इथे आता टेंट वगैरे लावतायत आणि त्याच्यानंतर मग बघूया पुढचं कसं होतं आहे ते. पावसाचं वातावरण पण जास्त एवढं दिसत नाही आणि हा समोरच बीच आहे. हा इकडे समोर दिसतोय तो हरिहरेश्वर मंदिराचा भाग आहे, तो समोरचा डोंगर आहे तो. आणि हा इकडे मोरेश्वराचा डोंगर आहे. तर आम्हाला मोरेश्वराच्या डोंगरावरती जायचं होतं खरं म्हणजे टेंट लावायला. तर खूप वरती चढण आहे, त्याच्यामुळे जरा मुश्किल, म्हणजे थोडं चढायला पण टाईम लागेल आणि वरून यायला पण लेट होईल. म्हणूनच जरा प्लॅन केलात, चेंज केलात आणि इथला प्लॅन केलात. तर इथे टेंट लावतात, हवा पण खूप आहे. तर बघूया आजची धमाल काय होते ती. जरा पाऊस असेल तर खूप मजा येईल. पावसाचे लक्षण आहेत थोडेसे, पण थोडा ऊनसुद्धा दिसतोय. तर पहिला टेंट लावून घेतो आणि मग भेटला आहे त्याला. तर आम्ही आता विहिरीमध्ये जातो आहे आणि थोडासा पोहतो आहे आणि मग जाऊ घरी,
कारण जेवण वगैरे आमचा मजबूत झाला आहे. आणि आत्तापर्यंत पावसाची वाट बघत होतो आम्ही, पण पाऊस काय आला नाही. बघू दे कसं मारतं. आणि तर हे थांब, मला डोका बघू दे तुला. ते गरम आहे. रे बा किती खोल आहे? किती कोण आहे रे? पाण्यामुळे असं वाटतं. मार 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 मार. तर मित्रांनो, खूप धमाल आली आणि आमच्या टेंटचे तर टिंब लागले. तर मेन काय विषय झाला, तर टेंटच्या आम्ही स्टिक घेऊन नाही आलो, त्याच्यामुळे सर्व प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे टेंट आमचा पूर्णपणे उभा नाही राहिला. तरी पण आम्ही विहिरीत पोहून, तुम्ही बघितली असाल, तर विहिरीत वगैरे पोहून आता आम्ही घरी चाललो आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर नवीन अशाच एक व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.